दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारापूर्वी ॲडव्हान्ससाठी मुजोरी दाखवली अन तनिषा भिसेंच्या यात बळी गेला। यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खडबडून जागी झाली आहे। पालिकेच्या वैद्यकीय विभागाने 650 रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत। कोणत्याच रुग्णांकडून ॲडव्हान्स रक्कम घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेने या नोटिसीद्वारे दिला आहे। आपण शहरामधील 650 जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय त्या सर्वांना परिपत्र काढलेलं आहे की त्याच्यामध्ये जे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की 11J मध्ये की अतितात्काळ इमर्जन्सी किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे। बाकी गोष्टी इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे। जर अशा प्रकारची घटना घडली तर काय कठोर कारवाई त्या रुग्णालयावर आपण बॉम्बे नर्सिंग ॲक्ट नुसारच आपण रजिस्ट्रेशन देत असतो। त्या ॲक्टमध्ये काही गोष्टी ज्याला दंड आपण म्हणू शकतो अशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांना नोटीस देणे, नोटीस घेऊन खुलासा देणे, प्रथम त्यांना सक्त सूचना देणे किंवा काही दंड करणे। जर तीच त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यांचं आपण रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करू शकतो।